महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावतीच्या वतीने 18 फेब्रुवारी 2025 रोजी विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले. भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अमरावती येथे आयोजित अभियांत्रिकीचे एकूण 37 मॉडेल तसेच बिगर अभियांत्रिकीचे एकूण 14 मॉडेलचे या विभागीय तंत्र प्रदर्शनीत सहभागी झालेल्या स्पर्धक प्रशिक्षणार्थींनी सादरीकरण केले. या तंत्र प्रदर्शनीत अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी प्रत्येक स्टॉलवर 2 प्रशिक्षणार्थी व 1 शिल्प निदेशक यांच्या वतीने अभ्यागतांना मॉडेल बद्दल पूरक माहिती देण्यात आली. या विभागीय तंत्र प्रदर्शनीत प्रदूषण नियंत्रण, 3 शॉटगन, 2 व्हीलर इंजिन ऑपरेटेड कार, AI टूलचा वापर करून गुगल सर्च इंजिन, ऑटोमॅटिक कार, EV चार्जिंग, स्मार्ट होम सिस्टीम, स्मार्ट एनर्जी सेवर होम, सोलर कूलर, होम ऑटोमेशन अँड सेक्युरिटी सिस्टीम, QR कोड जनरेटर, ऑटोमॅटिक हॅमर आदींसह विविध मॉडेलच्या सादरीकरण करताना तसेच विस्तृत माहिती देताना यावेळी प्रशिक्षणार्थींनी अभ्यागताचे लक्ष वेधले असल्याचे चित्र या दरम्यान दिसून आले. या विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025 चे प्रदीप घुले, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अनंत सोमकुवर, उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात KD फुटाणे, सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती, MR गुढे, सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती, RT मुळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अमरावती आदींसह स्पर्धक प्रशिक्षणार्थी, गट निदेशक, शिल्प निदेशक व भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील प्राचार्य तथा सर्व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. 21व्या शतकाकडे वाटचाल करताना प्रत्येक युवकामध्ये तांत्रिक कौशल्य आत्मता असणे ही काळाची गरज आहे आणि या सुक्तीला सामोरं जाऊन माननीय मंत्री महोदयाच्या संकल्पनेत आणि संचालनाच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभागामध्ये आज 18 जुलै 2025 रोजी विभागातील सर्व शासकीय, खासगी, ITI व MCVC येथील प्रावीण्यप्राप्त संस्थातील मॉडेल्सचं एक विभागीय तंत्रप्रदर्शनी आज भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक मुलींची येथे साजरी झाली. या सुरुवातीला प्रत्येक संस्था स्तरावर तंत्रप्रदर्शन घेण्यात आली. त्यातील उत्कृष्ट 3 मॉडेलची निवड करून त्यांची जिल्हा पातळीवर एक जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनी आयोजित करण्यात आली. त्यातून उत्कृष्ट 10 इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग असे 5 जिल्ह्यातील 50 चांगले मॉडेल, उत्कृष्ट मॉडेलची एकत्रित विभागीय तंत्रप्रदर्शनी अमरावती येथे आज संपन्न झाली. यामध्ये विविध क्षेत्रातील औद्योगिक असेल, ॲग्रिकल्चर असेल, फार्मा असेल, नंतर फॅशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर, IT, AI या वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदेशकाच्या मदतीने तयार केलेले वर्किंग, नॉन वर्किंग मॉडेल अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं त्याचं सादरीकरण करण्यात आलं. आणि कौशल्य हे असतं ते अर्बनशी किंवा रुरलशी निगडीत नसतं, ते विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत असतं आणि ते जोपासण्याकरता ITI आणि ITIचं संपूर्ण मनुष्यबळ त्यांच्या पाठीशी असतं. आज या पूर्ण प्रदर्शनातून हे प्रकर्षाने जाणवलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कडे सुद्धा प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांना जर चांगली साथ मिळाली, चांगला प्रतिसाद मिळाला तर एक खूप चांगला मेक इन इंडियाच्या धर्तीवर एक चांगला कुशल भारत निर्माण होऊ शकतो. आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सुद्धा मेक इन इंडिया धर्तीवर आज उत्कृष्ट मॉडेल तिथे तयार केलेले आहे. याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे, निदेशकांचे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले या सर्वांचे आभार मानतो. ही संपूर्ण विभागीय प्रदर्शनी आयोजित करण्यामध्ये माननीय मंत्री महोदयाचा सिंहाचा वाटा आहे व आमचे संचालनालय माननीय प्रधान सचिव मॅडम असेल, आमच्या संचालिका मॅडम असेल आणि आमचे सुरेश साहेब यांनी सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे. आता यातून जे 10 बेस्ट मॉडेल निवडले जातील, आज त्यांचा जे काही रिझल्ट लागेल तर याची राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी ही नाशिकमध्ये लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना, कुलांना आणि काही वोकेशनल त्यांच्यामध्ये जे अंगीकृत गुण असतात आणि जे त्या ॲप्लिकेशनच्या स्वरूपात आत्मसात केलेले असतात त्यांना एक चांगली चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने त्यांचा ओव्हरऑल विकास होतो. आणि याचा कुठेतरी ITIच्या प्रशिक्षणाकरता, प्रवेशाकरता आणि विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार घडवण्याकरता एक खूप मोठा फायदा होतो. आम्ही
दरवेळी मागील 2 वर्षापासून आम्ही या प्रकारच्या प्रदर्शनी आयोजित करतो आहे आणि भविष्यातसुद्धा याच प्रकारच्या प्रदर्शनी विभागस्तरीय चांगल्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. या प्रसंगी सर्व माझ्या सहकारी बांधवांनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी जाणत्यापणे सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.